नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अलिबाग तालुक्यातील A1 शूटिंग बॉल संघ मानकोळे आयोजित रायगड जिल्हा व कोकण विभागीय शूटिंग बॉल स्पर्धा 2026 ह्या भव्य स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा विजेता ठरला, तर उपविजेता वीर बैरीदेव बैरीचा पाडा. तृतीय क्रमांक मॉडेल संघ रांजणकर, चतुर्थ क्रमांक विद्युत संघ मांडवखर, पाचवा क्रमांक BMC मुंबई, सहावा क्रमांक A1 मानकोळे, सातवा क्रमांक शिवाजी संघ माहीम मुंबई, आठवा क्रमांक कल्याण संघ. उत्कृष्ट शूटर सात्विक नमन, उत्कृष्ट डिफेन्सेटर स्वप्नील पाटील, उत्कृष्ट नेटमॅन सुशील पाटील, तसेच उल्लेखनीय कार्य केलेल्या खेळाडूंचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर स्पर्धेचा शुभारंभ मानकोळे ग्रामपंचायत माजी सरपंच योजना ठाकूर तसेच ग्रामपंचायत सदस्या शलाका पाटील व माजी सरपंच जगन्नाथ म्हात्रे तसेच माजी सरपंच व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रहंस पाटील, जगन्नाथ म्हात्रे, भालचंद्र पाटील, निलेश ठाकूर, विनोद पाटील, राजू पाटील, सुनील पाटील, गणपत ठाकूर, नितीन ठाकूर तसेच संघाची जबाबदारी चांगल्या प्रकारे यशस्वी करणारे अनिकेत पाटील व A1 संघाचे सर्व खेळाडू, ग्रामस्थ. खारेपाट न्यूज महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर. छत्रपती शिवाजी महाराजांना विशालगडापर्यंत जाण्यासाठी ज्या बाजी प्रभूने आपला ध्येय ठेवला, त्या बाजी प्रभूसाठी मात्र तिसरा दिवा लावला जाणार आहे. त्यानंतर मुरारबाजी आपल्या रायगडचे चौथे खऱ्या अर्थाने पुरंदरच्या किल्ल्याच्या वेळेला आपल्या प्राणाची आहुती दिली आणि पाचवा दिवा लावला जाणार आहे. पाचवा दिवा लावला जाणार आहे तो कानूनच्या आंगऱ्यांसाठी. अलिबागचा आरमार त्यांनी अजरावर ठेवला आणि अलिबाग अजिंक्य ठेवला शेवटपर्यंत. त्यानंतर दुसरा दिवा लावला जाणार आहे तो तानाजी मालसुऱ्यांसाठी. आधी लग्न कोंडाण्याचे मग माझे रायबांचे म्हणणारे तानाजी मालसुऱ्यांसाठी दुसरा दिवा लावला जाणार आहे. तिसरा दिव्यांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि घोडखिंडीमध्ये 5,000च्या सैन्याला संघातील 11 विकास याच्या पायाची काढा काढण्याचे धाडस केले. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने गेल्या वर्षी फायनल मारली होती. ह्याच संघ न्यूज पेपर मध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या गावाचं नाव आणि आपल्या मान्यवरांचं नाव मोठं केलं जाणार आहे. मोठी स्पर्धा A1 संघाची भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली. फोटो सेशन होत असताना आमचे पत्रकार बंधू, आमचे भाऊ खऱ्या अर्थाने A1 मानकोळे संघाचा प्रत्येकाला न्याय देण्याचे काम करणार आहे. आणि A1 शूटिंग बॉल संघाची 72 वर्षाची परंपरा आपण मुंबई, नवी मुंबई आणि अर्थातच पुन्हा एकदा रायगड जिल्हा दिग्गज संघ इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. आपण आता अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे. इथे आलेल्या प्रत्येकाचं यथोचित स्वागत सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. एखादा देव माणसाच्या रूपाने आमची परीक्षा घेऊन जाईल. इथे आलेल्या प्रत्येकाचं यथोचित स्वागत सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य असताना सन्माननीय व्यक्तिमत्व रायगड कोकण विभाग आहे. विभागाच्या रायगड कोकण असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय व्यक्तिमत्व मंगेश साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. खऱ्या अर्थाने अध्यक्ष असताना खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आवर्जून या स्पर्धा म्हटल्यानंतर ते आवर्जून उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा A1 शूटिंग बॉल संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. मारतील असं सिंधुदुर्ग संघाचे कॅप्टन किंवा सर्व खेळाडूंचं म्हणणं आहे. टाळ्या वाजून त्यांचे सर्वांचं स्वागत करूया. धन्यवाद. प्रत्येकाचं यथोचित स्वागत. अलिबाग तालुक्यातील मानकोळे कर्तव्य आहे. परिसरात
कल्याणचा संघ आज आपल्याला मानकोळी परिसरात आला आहे. काय तुम्हाला वाटतंय, फायनल जिंकणार काय? खरंच कल्याणहून आज संघ इथे आला आणि फायनल जिंकण्याचा सिंधुदुर्ग तसेच कल्याण दोन्ही संघांची एक तुल्यबल अशी लढत होणार आहे. धन्यवाद. राजकुमार रामभाऊ पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करतील विनोद कमलाकर पाटील यांच्या शुभ हस्ते. तर व्यक्तिमत्वाचा यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो निलेश भाईंच्या शुभ हस्ते चंद्रास पाटीलचा यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. चंद्रास पाटीलचा यथोचित स्वागत सन्मान होत असताना जोरदार टाळ्या आणि गोष्टीच्या कॅप्टन या आपलं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान केलं जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कॅप्टन या आपलं सुद्धा ऋत्विक नेमन आपण यायचं आहे. सन्माननीय व्यक्तिमत्व ऋत्विक नेमन आपण यायचं आहे. अनिकेत पाटील यांच्या शुभ हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कॅप्टन यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जात असते. जेव्हा अनिकेत आपला A1 शूटिंग बॉल संघ आपला गावाच्या बाहेर घेऊन जातो तेव्हा तो एकट्याचं नाव घेऊन जात नाही. तर सन्मान होत असताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण खूप दूरवरून इथपर्यंत आलात, या मानकोल्याच्या पुण्यनगरीमध्ये पावन नगरीमध्ये आलात आणि आपला खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची मात्र उत्कंठा उत्सुकता सिगेला नेहमी झटणारं व्यक्तिमत्व प्रत्येकासाठी देण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते चेतन सदाशिव ठाकूर मानकोले गावातील एक समाजसेवक म्हणून नावारूपाला आलेले आणि चेतन सदाशिव ठाकूर यांचं यथोचित स्वागत सन्मान करतील. सामन्यामध्ये शेवटपर्यंत लढणारा हा लढवय्या खेळाडू म्हणून अनिकेत मात्र साजरा करतोय योजना ठाकूर खेळाडूने पुढे परंपरा चालू ठेवली. आज A1 शूटिंग बॉल संघ आता अनिकेत किंवा रोहितच्या नावाने ओळखला जातो, परंतु त्याच्या अगोदरचे जे खेळाडू होते त्याने ही परंपरा सुरू केली. एवढे सर्व वर्ष साजरे करण्यासाठी आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं किंवा ज्यांनी आपल्याला संधी मिळवून दिली त्यांना सुद्धा आपल्या इथे नामोल्लेख केल्याशिवाय ती परंपरा आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून हा संघ 1955 मध्ये श्री मधुकर रघुनाथ पाटील आणि त्यांचे वर्ग मित्र जे होते म्हणजे मला वाटतं विठोबा पाटील, एस के पाटील, नंतर त्या सर्व तरुण पिढीला आणि आमच्या मान्यवरांना आमचे जे मार्गदर्शक त्यांना सुद्धा मी विनंती करेन की तुम्ही सुद्धा सहकार्य करा आणि आपण 75वा अमृत महोत्सवी वर्ष चांगल्या प्रकारे साजरे करू असे सर्वांना आणि चांगल्या प्रकारचं हे त्यांचं योगदान आणि गावाचं नाव लौकिक वाढवण्यासाठी केलेला परिश्रम याला सुद्धा मी त्यांचं कौतुक करेन. तर दुसरं सांगायचं म्हणजे 72 वर्षाचं झालेलं आहे, परंतु आपल्याला आता आणखी 3 वर्ष ज्या स्पर्धा आहेत त्यांनी घेतल्या खरोखरच नावलौकिक होणार त्यांचं. एक नंबर लॉट बाबतीत किंवा आयोजन बाबतीत किंवा सगळ्याच्या बाबतीत ते एक नंबर ठरलेले आहेत. याच्या अगोदर ज्या स्पर्धा झाल्या किती झाल्या तरी पण ह्या स्पर्धा ज्या झाल्या एक नंबर. खरोखरच धन्यवाद मानकोळे. अभिनंदन पुन्हा एकदा 2025 आणि 2026 बॅक टू बॅक सिंधुदुर्ग जिल्हा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरतो. या मानाच्या प्रतिष्ठेच्या सन्मानाच्या या स्पर्धेमध्ये शिरपेचा मानाचा तुरंत होणारी ही स्पर्धा आणि आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी करणारा सिंधुदुर्ग जिल्हा बॅक टू बॅक दुसऱ्या वेळेला चॅम्पियन ठरतोय आणि उपविजेता ठरतोय. रनर ऑफ टीम राहते अर्थातच वीर वैद्य मेरीचा पुन्हा एकदा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे A1 शूटिंग बॉल संघ आणि आलेल्या मान्यवरांच्या 26 मध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरले. खेळाचा खऱ्या अर्थाने रात्रभर रात्र त्यांच्या बाजूने चुकले. कुठल्याही संघासमोर दोन हात करताना कडवी झुंज दिली आणि एक पावलं पुढे टाका. 2025 आणि 2026 मध्ये विजेता ठरलेला सिंधुदुर्ग जिल्हा संजय कदम सिंधुदुर्ग. काय आपल्याला वाटतंय जिंकल्याबद्दल? बरं वाटतं पूर्ण टीम वर्क बोला.
तर प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पण आम्हाला चांगला भेटला. प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, इथले आयोजन खरंच आयोजन वगैरे खूप छान होतं, खेळायला पण मजा आली. आणि संजय सरांचा खूप आमचा सपोर्ट आहे. प्रत्येक मॅचला खूप मदत करतात आणि आमच्या पाठीशी तसेच राहतात. थँक्यू.